मित्रांनो, विचार मांडण्याची हिंमत प्रत्येकजण करत नसतो. विचार मांडण्याची हिंमत प्रत्येकजण करत नसतो आणि गोळी मारल्याने विचारवंत कधी मरत नसतो. आज आपल्या देशामध्ये परिस्थिती खूप वाईट झालेली आहे. जो आपले विचार मांडतो किंवा अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतो त्याला गोळी मारल्या जाते किंवा त्याचा खात्मा केला जातो, त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे पहिल्या काळापासून सुरू आहे. आपण त्या काळात सुद्धा पाहिलं, महात्मा गांधी, नरेंद्र दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यासारखे विचारवंत संपवण्यात आले. कित्येक संत सुद्धा संपवण्यात आले. ही कविता त्या सगळ्या शहीदांना मी समर्पित करीत आहे. विचार मांडण्याची हिंमत प्रत्येक जण करत नसतो आणि गोळी मारल्याने विचारवंत कधी मरत नसतो. आला मारायला गोडसे जेव्हा, निशस्त्र होता गांधी तेव्हा. आला मारायला गोडसे जेव्हा, निशस्त्र होता गांधी तेव्हा. आला मारायला शत्रू जेव्हा, निर्भय होता दाभोळकर तेव्हा. गांधी किंवा दाभोळकरांचा सैनिक मात्र निर्भय असतो आणि गोळी मारल्याने विचारवंत कधी मरत नसतो. आजकाल आपण पाहतो की साधा आमदार खासदार झाल्याबरोबर आपल्या मागे गनवाले लोक फिरून फिरतात. परंतु मोठे नेते असताना सुद्धा महात्मा गांधींनी कधी एवढी सुरक्षा बाळगली नाही. ते लोकांमध्ये जायचे, लोकांच्या सोबत सत्याग्रह करायचे. बघा, मोठा नेता असूनही सामान्य होता गांधी. अहिंसेच्या विचारांची देशात होती आंधी. सर्व पावर असूनही जो Z+ ठेवत नसतो आणि गोळी मारल्याने विचारवंत कधी मरत नसतो. शेवटचं कडवं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. किती झाले नरेंद्र तरी दाभोळकर कोणी बनला नाही. कितीही झाले नरेंद्र तरी दाभोळकर कोणी बनला नाही. विवेकाचा विचार कधी डोळे उघडून वाचला नाही. पानसरेंनी कलबुर्गीचा प्राण व्यर्थ जात नसतो आणि गोळी मारल्याने कधी विचारवंत मरत नसतो. गोळी मारल्याने विचारवंत कधी मरत नसतो. आजही या देशामध्ये खूप विचित्र प्रकारची विचारधारा लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षण, आरोग्य बाजूला सारून आजही धर्माच्या नावावर पूर्ण समाजाला आजही लुबाडण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, ही कविता कशी वाटली नक्कीच तुमचा विचार माझ्या कॉमेंटमध्ये मला व्यक्त करा. धन्यवाद.